मित्रांनो, मी पुढच्या प्रेझेंटेशनसाठी मंचावर आमंत्रित करतो वैष्णवी ऑटो प्रायव्हेट लिमिटेड अंबड या टीमला. एकदा जोरदार टाळ्यावरून सर्व प्रेझेंटर्सचे मनोबल वाढवावे. येथे आलेले जे प्रेझेंटर्स हे आपल्यासारखेच एम्प्लॉई आहेत, ते काही प्रोफेशनल स्पीकर नाहीत, पण त्यांनी त्यांच्या टीममध्ये त्यांच्या कंपनीमध्ये ज्या सक्सेस स्टोरी घडून आणलेल्या आहेत त्या तुमच्यासमोर शेअर करतायत. तर आपली जबाबदारी आहे की सर्व प्रेझेंटर्सचे आपण मनापासून टाळ्या वाजवून त्यांचा उत्साह वाढवावा, जेणेकरून आपल्या कंपनीतले देखील एम्प्लॉई पुढच्या वर्षी चार्ज होतील, मोटिवेट होतील व आपले एम्प्लॉईसुद्धा या स्टेजवर आपल्याला प्रेझेंटेशन करण्यास दिसून येतील. मी आमंत्रित करतोय वैष्णवी ऑटो प्रायव्हेट लिमिटेड या टीमला. नमस्कार, मी शरद लोखंडे वैष्णवी ऑटो प्रायव्हेट लिमिटेड यांना रिप्रेझेंट करत आहे. मी माझ्या कंपनीची थोडक्यात आपल्याला ओळख करून देतो. तुम्ही आता बघत असाल की आमच्या कंपनीच्या शॉपफ्लोअरचे एक प्रशस्त शॉपफ्लोअर आहे, CNC मशीन्स, आणि आमची कंपनी प्रिसिजन कॉम्पोनंट बनवते आणि आम्ही वेगवेगळ्या कस्टमर्सला मटेरियल सप्लाय करतो. तर जसे बॉश, हेल्डेक्स, त्यानंतर MSS इंडिया अशा वेगवेगळ्या कंपन्यांना निडल्स, मॅग्नेट स्लीव, नट या टाईपचे आम्ही प्रिसिजन कॉम्पोनंट्स कस्टमरला सप्लाय करतो. मित्रांनो, आपण आज क्यू इश्यूबद्दल डिस्कस करणार आहोत. ते बघणार आहे, कारण की कुठल्याही पार्टला जर क्वालिटी इश्यू जर आला तर त्याचा डायरेक्टली इफेक्ट क्वालिटी इंडायसेसवर होतो आणि क्वालिटीचे जसं PPM वाढणार, इंटरनल स्क्रॅप वाढणार, तसेच त्याचा डायरेक्टली इफेक्ट डिलिव्हरी परफॉर्मन्सवर होतो आणि मोस्टली कॉस्टवर जास्त इफेक्ट होतो. तर चला तर मित्रांनो, आपण बघूया की आम्ही आमच्या शॉप फ्लोअरला आलेले क्वालिटी इश्यू कसे आम्ही सॉल्व केले ते बघूया. तर नमस्कार, मी गुलाब पत्वे. तर आज आपण क्वालिटी इश्यूजबद्दल बोलणार आहोत. तर आमच्या डे बाय डे शॉप फ्लोअरला जे प्रॉब्लेम येत होते ते प्रॉब्लेम तर आम्ही पहिले एका सीटवर लिहून घेतले आणि लिहिल्यानंतर त्यांना प्रॉब्लेम बँक असं नाव दिलं आणि ABC असं 3 प्रकारे विभाजन केलं. तर A म्हणजे असं आहे की आमच्या डिपार्टमेंटच्या ज्या लेवलला जे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले त्याला A असं नाव दिलं, आणि B म्हणजे असं आहे की आमचं डिपार्टमेंट आणि अदर डिपार्टमेंटच्या मदतीने जे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, आणि C म्हणजे असं आहे की आमचं डिपार्टमेंट आणि थर्ड पार्टी एजन्सीच्या मदतीने जे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले त्याला C असं नाव दिलं. तर सर्वात प्रथम जे टॉपचे 5 प्रॉब्लेम होते ते प्रॉब्लेम आम्ही प्रॉब्लेम सिलेक्शन क्रायटेरियामध्ये घेतले. तर तुम्ही बघू शकता, आम्ही प्रॉब्लेम सिलेक्शन क्रायटेरियामध्ये घेतल्यानंतर क्वालिटी, कॉस्ट, डिलिव्हरी, सेफ्टी आणि बिझनेस यामध्ये आम्हाला सर्वात जास्त जे मार्क्स मिळाले ते म्हणजे CRI बॉडी 927, कॉलर हाईट मायनस. तर हा प्रॉब्लेमला जास्त मार्क्स मिळाल्यामुळे हा प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करण्यासाठी घेतला आहे. तर हा प्रॉब्लेम तर काही एकट्याने सॉल्व्ह होण्यासारखा नाही, यासाठी आम्ही एक टीम बनवली. त्या टीमचं नाव आहे CNC आणि आमचे मार्गदर्शक श्री शरद लोखंडे सर, मी स्वतः गुलाब पत्वे, राहुल महाले, विशाल गायधनी, मोहित भोगे अशी आमची 5 जणांची टीम आहे. तर आम्ही असं ठरवलं की दर गुरुवारी 1:30 ते 2 या दरम्यान भेटून या प्रॉब्लेमला चर्चा करायची आणि सोल्युशन काढायचं. तर मित्रांनो, आपण प्रॉब्लेम बघितला CRI बॉडी, कॉलर हाईटलेस. तर त्यासाठी आपण एक रोडमॅप तयार केला. रोडमॅप असा तयार केला की जो 12 प्रकारचा, त्यामुळे आपण जो प्रॉब्लेमच्या रूट कॉजपर्यंत पोहोचू शकू त्यासाठी आपण हा रोडमॅप तयार केला. त्यानंतर आपण शिकावा आणि वाय ॲनालिसिस करून त्याचा वापर करून आपण जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्याचा आम्हाला विश्वास होता, त्यासाठी आम्ही हे शिकावा आणि वाय ॲनालिसिस केलं. चला तर आपण बघू शकतो की आपल्याला काय प्रॉब्लेम आहे, कोणत्या जॉबला प्रॉब्लेम आहे. तर आपला जॉब आहे CRI बॉडी 927. तर आपल्याला प्रोडक्शन लाईनवर काम करत असताना आपल्याला काही इश्यू जडले, ते म्हणजे कॉलर हाईटलेस. तर आपण बघूया आपली काय प्रोसेस आहे ती. तर आपण बघू शकतो की आपला ऑपरेटर हा ट्रेमधून जॉब घेत आहे व मॅन्युअली चेकमध्ये हा पार्ट लोड करत आहे. ऑपरेटर हा आपला सायकल स्टार्ट करत आहे आणि ऑपरेशन झाल्यानंतर ऑपरेटर हा मॅन्युअली आपला पार्ट हा अनलोडिंग करून ट्रेमध्ये लावत आहे. तर विशाल, आपण बघितले की आपल्याला काय काय इश्यू असते. ते आपला पहिला इश्यू म्हणजे क्वालिटी इश्यू. क्वालिटी इश्यू आपला पहिला होता की कॉलर हाईटलेस. सेकंड आपला इश्यू होता आपल्याला लो प्रोडक्टिव्हिटी भेटत होते, आणि थर्ड इश्यू आपला होता की आपल्याला मॅनपॉवर आपल्याला जास्त लागत असे. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण एक डेफिनेशन तयार केली, नॉर्मल कंडिशन आणि ॲबनॉर्मल कंडिशन. नॉर्मल कंडिशनमध्ये आपल्याला जॉब हा
15.65 पाहिजे त्याचा टॉलरन्स ±0.1 आहे आणि त्याचा सायकल टाईम हा 24 सेकंद आहे आणि ॲबनॉर्मल कंडिशनला जॉब हा 15.55 आहे, कॉलर हाईट लेस आहे आणि त्याचा सायकल टाईम वाढलेला आहे 28 सेकंद. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण इशिकावा आणि 5Y ॲनालाइज करूया. इशिकावायमध्ये आपण मॅन, मशीन, मटेरियल, मेथड, मेजरमेंट, एन्व्हायरमेंटचा उपयोग करून कॉलर हाईट का लेस आली आहे हे बघणार आहे. या इशिकावाच्या अंडर आम्ही पॉईंट हे नोट डाऊन केले की आम्हाला प्रॉब्लेम नक्की कुठे येतोय. यामध्ये आम्हाला जास्त मार्क असलेला एक प्रॉब्लेम भेटला. यामध्ये आम्ही जॉब हा मॅन्युअली लोड आणि अनलोड करत होतो, त्यामुळे हा प्रॉब्लेम येत होता. तर यानंतर आपण 5Yचा उपयोग करून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. तर चला मग आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. चला. चला. कॉलर हाईट ही लेस काय येते? वाय तर आपलं फेसिंग ऑपरेशन जे आहे ते एक्स्ट्रा मटेरियल काढतंय. वाय आपला जॉब प्रॉपरली लोड नाही होत आहे. वाय कारण पार्ट हा आपण मॅन्युअली बटिंग करतोय. वाय पॉझिटिव्ह बटिंग हे आपल्याला मॅक्झिममध्ये नाही आहे म्हणून. अरे वा मित्रांनो, तुम्ही दिलेल्या उत्तरामध्येच आपल्याला सोल्युशन भेटलंय. जर आपण मशीनला पॉझिटिव्ह बटिंग मेकॅनिझम दिला आणि मशीन हे ऑटोमेशन केलं तर चला आपण बघूया की आपण मशीनमध्ये काय काय चेंजेस केले आणि तर मित्रांनो आपण बघू शकतो की आम्ही कशा प्रकारे ऑटोमेशन केलं आहे मशीनला. ऑपरेटर पार्ट लोडिंग चूटमध्ये पार्ट लोड करतोय, त्यानंतर लोडिंग ग्रिपर पार्ट घेतला आहे आणि चकमध्ये तो लोड होतो आहे. लोड झाल्यानंतर पॉझिटिव्ह बटिंग होते, बटिंग झाल्यावर मशीनिंग होते आणि त्यानंतर अनलोडिंग ग्रिपर पार्ट घेतं आहे आणि अनलोड करतं आहे. तर या पद्धतीने आम्ही हे ऑटोमेशन केलेलं आहे. आपण मशीन ऑटोमेशन केल्यानंतर आपल्याला 2 प्रकारचे बेनिफिट झाले. पहिला बेनिफिट असा की आपला सायकल टाइम हा रिड्यूस झाला. दुसरा बेनिफिट असा की आपण मशीनला पॉझिटिव्ह बटिंग पुशर हे दिल्यामुळे आपला जो कॉलर लेनचा प्रॉब्लेम होता तोही सॉल्व्ह झाला. पण आपण सायकल टाइम रिड्यूस करण्यासाठी एक बेंच मार्क ठरवलं होतं, तिथपर्यंत आपण पोहोचू शकलेलो नाही गुलाब. हो, अरे हो, बरोबर. पण आपण तर आपल्या डिपार्टमेंटच्या लेवलला खूपच विचार केला आहे. तर आता आपण मेंटेनन्स डिपार्टमेंटची मदत घेऊ. तर मोहित बघू यासाठी काय करता येईल. चला तर आपण सर्व प्रॉब्लेम डिस्कस करूया आधी. चला. हो चला. चला. अरे गुलाब, मला एक आयडिया आहे. हां, अरे आपण जे पॉझिटिव्ह बटिंग पुशर आणि जे ग्रिपर लावलेलं आहे ते वेगवेगळ्या स्टेशनला आहे रे. ते बरोबर. जर आपण कंबाईन केलं तर जो आपला सायकल टाइम वाढलेला आहे तो कमी होऊ शकतो. हो, अरे अगदी वा, बरोबर. छान. खूप छान आयडिया छान, आली. छान. चला तर मग आपण इम्प्लिमेंट करून बघू. चला. चला. तर बिफोरमध्ये बघू शकता तुम्ही जे आमचं लोडिंग ग्रिपर आणि जे पॉझिटिव्ह बटिंग पुशर आहे ते वेगवेगळ्या स्टेशनला आहे. त्यामुळे जो आमचा इंडेक्सिंग टाईम होता तो वाढलेला होता. त्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन केले, एक टायझन केलं की ज्यामुळे आमचा जे ग्रिपर आहे आणि जे पॉझिटिव्ह बटिंग पुशर आहे ते आम्ही कंबाईन केलं. त्यामुळे जो आमचा इंडेक्सिंगचा टाईम आहे तो कमी झाला. त्यामुळे आमची जी तुम्ही PPMचा ट्रेंड पण बघू शकता. आमचा करंटली मे 24 पर्यंत आम्ही 600वरनं करंट 0% आमचं रिजेक्शन आहे. आणि त्यानंतर OE पण इम्प्रूव्हमेंट बघू शकता तुम्ही की आमचं मॅन्युअल मशीनला 75% OE होती, त्यानंतर ऑटोमेशन केल्यानंतर 87% OE झालेली आहे. आणि आमचा तिसरा बेनिफिट असा की 1 man 2 machine. आधी आम्हाला एका मशीनला एक ऑपरेटर लागायचा, नंतर आम्ही ऑटोमेशन केल्यानंतर आम्हाला 2 मशीनला एकच ऑपरेटर लागतो. आणि जो ऑपरेटरला टाईम भेटतो तो ऑपरेटर क्वालिटी टाईम पण देऊ शकतो आणि पार्ट लोडिंगला टाईम पण देऊ शकतो. तर मित्रांनो आपण बघितलंय की आम्ही कसं आपला जो इंटरनल शॉप फ्लोअरला जो इश्यू येत होतो क्वालिटी इश्यू आणि जो सायकल टाईम पण जास्त होता मशीनचा तो कशा प्रकारे सॉल्व्ह केला आहे. त्याचे टँजिबल बेनिफिट्स पण बघितले आपण. क्वालिटी PPM 0 झालेला आहे. त्यानंतर मॅनपॉवर कॉस्ट सेव्हिंग, पार्टचं प्रोडक्शन वाढलं आहे, तर त्या पद्धतीने आम्ही सेव्हिंग पण केली आहे. तर आपण नॉन टँजिबल बेनिफिट्स पण बघूया. ऑन टाईम डिलिव्हरी करू शकलो आम्ही, कुठल्याही प्रकारची डिस्पॅचला अडथळे आले नाही. त्यानंतर रिदमिक प्रोडक्शन, कुठल्याही प्रकारचे प्रोडक्शनला अडथळे आले नाही. ऑपरेटरचं फटीक पण कमी झालेलं आहे. त्यानंतर शेअर ऑफ बिझनेस वाढलं आहे आमचा. कंपनीने आमचे जे कस्टमर आहे बॉश त्यांनी आम्हाला या पार्टसाठी शेड्यूल पण वाढवून दिलं आहे, तर ते आम्ही ते सहजपणे अचीव करू शकलो. तर यानंतर आपण 2024 आमच्या कंपनीने जे टार्गेट घेतलं आहे की आम्हाला कशा प्रकारे ग्रोथ करायची आहे, तर आम्ही 40% ओव्हरऑल टर्नओव्हरसाठी टार्गेट घेतलेलं आहे. इंटरनल रिजेक्शनसाठी 6500 PPM टू 4700 PPM आम्ही टार्गेट घेतलं आहे. आणि क्वालिटी रिजेक्शन 0.9%नी आम्ही हे जे इम्प्रूव्हमेंट केले आहेत त्यांनी 0.9%नी ते रिड्यूस झालं आहे. त्याच्यानंतर रिजेक्शन कॉस्ट 0.7%नी आपल्याला कॉस्ट सेव्हिंग झाली आहे. आणि ओव्हरऑल बेनिफिट इन डेली सेल कॉस्ट बाय 0.3% आपली कॉस्ट ॲड झालेली आहे याच्यामध्ये. तर शेवटी मी एक सांगू इच्छितो
quality improvement emphasis to our team. Lead like a win. Thank you. हॅलो. फारच छान. प्रॉब्लेम ब्लँक, प्रॉब्लेम सिलेक्शन क्रायटेरिया, टीम फॉर्मेशन व 5 वाय ॲनालिसिस या सर्व पद्धतीचा अवलंब करत वैष्णवी ऑटोने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. एकदा जोरदार टाळ्या या टीमसाठी. येथे काही प्रश्न आहेत वैष्णवी टीमसाठी. प्रॉब्लेम सिलेक्शन क्रायटेरिया नेमकी कुठल्या प्रॉब्लेमची निवड करतात व यासाठी नेमकी कुठली टीम काम करते? सर प्रॉब्लेम सिलेक्शन एरियामध्ये आज आम्ही टीमचं CFT टीम काम करते आमची. जसं मेंटेनन्स असेल, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे डेव्हलपमेंट, प्रोडक्शन्स, असे वेगवेगळे डिपार्टमेंटचे लोक एकत्रित येतात आणि जो डिफेक्ट आपण ज्या डिफेक्टला जास्त मार्क मिळालेत तर आम्ही स्वतः मशीनवर तिथे जाऊन गेम्बा करून त्या प्रॉब्लेमचं ॲनालिसिस करतो आणि गेम्बाच्या मदतीने प्रॉब्लेमचे एक आम्ही त्याचं सोल्युशन, वेगवेगळे सोल्युशन काढतो. जे बेस्ट सोल्युशन असेल ते इम्प्लिमेंट करतो आम्ही. वा, ग्रेट. OEE ओव्हरऑल इक्विपमेंट इफिशियन्सी आपण सांगितले 12% ग्रोथ केली, त्याबद्दल काही सांगू शकाल का? येस सर, शुअर. आमच्या पहिले जे मशीन होते ते मॅन्युअल ऑपरेटिंग होती. तेव्हा आमचे नियर अबाउट एका शिपला 800 पार्ट्स मिळत होते. पण आता ऑटोमेशन केल्यानंतर जवळजवळ आम्ही 1100 पार्ट तिन्ही शिपला आम्ही बनवतो. तर त्याच्यामध्ये जवळजवळ आम्हाला दिवसाला 300 पार्टची ग्रोथ मिळाली आहे. तर या पद्धतीने आम्ही ते 87 जे टार्गेट आहे OEचं आम्ही ते अचीव करू शकलो सर. वा, फारच छान. मित्रांनो, पाहिलं क्वालिटीच्या जोरावर मिळालेली विक्ट्री. दोन्ही प्रेझेंटेशन अतिशय सुरेख होती, इतका कॉन्फिडन्स होता व एम्प्लॉई इतकी एंगेज होती. एकदा जोरदार टाळ्या या सर्वांसाठी.